शब्द ही इतकी ताकद आहे, तुम्हाला कधीच उपाशी मरू देत नाही. शब्दांवर तुमचं प्रभुत्व हे समाज जोडण्यासाठी असेल तर लोक तुम्हाला डोक्यावर तर घेतील, पण डोक्यात पण घेतील. कारण तुमचा विचार, तुमची वाणी हे जर समोरच्याचं आयुष्य बदलणारी असेल तर. म्हणून शब्दांना एखाद्याची बदनामी करायचं, एखाद्याचं चारित्र्य हनन करायचं, एखाद्याविषयी अत्यंत घाणेरडं बोलायचा, हा ट्रेंड काही लोकांनी सेट केलाय आणि त्याला माध्यम बळी पडतायत. जर ज्या व्यक्तीला कामापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली की मग बातम्यात येण्यासाठी, त्या पेपरमध्ये 4 ओळी लिहून येण्यासाठी किंवा स्क्रीनवर आपल्याला काहीतरी जागा मिळते की काय, या हव्यासापोटी चांगले शब्द वापरून तुम्ही ती क्रांती करू शकता. वाईट शब्दाने तुम्ही काही क्षण लक्षात राहाल पण कायमस्वरूपी विसरून जाल. तुम्हाला अजिबात ओळख, चेहरा, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान हा मिळणार नाही. समाज व्यवस्थेमध्ये दादागिरीची भाषा ही सुद्धा एक शब्द आहे. एखाद्याला वाईट बोलणं ही सुद्धा शब्द रचना आहे. आणि त्याच्यातून पुढची शब्द म्हणजे तुम्ही जर बोलणारच नसाल, बोलतच नसाल तर तुम्हाला शून्य किंमत असेल. एखाद्याला तुम्ही बोलत असताना सतत अश्लील बोलणं हे सुद्धा, त्याच्यातून सगळ्या गोष्टी लक्षात येतात, हे सुद्धा शब्द आहेत. लायकीपेक्षा जास्त जर प्रसिद्धी मिळाली तर बोलण्यावर तारतम्य नसतं. शब्द फार महत्वाचे असतात. शब्द हे समोरच्या व्यक्तीला लागतात, टोचतात. मारलेले वळ त्या ठिकाणी बुजू शकतात किंवा ते नंतर दिसत नाहीत, पण तोंडातून निघालेला एखादा शब्द तो नंतर परत वापस घेता येत नाही. समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये जर तुम्ही तुमचा दर्जा ठेवून भाषा वापरायला लागले की समोरच्यांना तुमची लायकी कळतेच. आणि सध्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जो तो उठतोय आणि एखाद्या विषयी अत्यंत खालच्या थराला बेलगाम पद्धतीनं, बेदरकार पद्धतीनं तो काहीही अश्लाघ्य बोलायला त्या ठिकाणी लागतो. त्याला वाटतं की मी फार मोठा झालोय, माझ्या शब्दाला किंमत आहे, मला जे वाटतं ती मी बोलतो. समोरच्याचं वय पाहिलं जात नाही, समोरच्याचा सन्मान कसा ठेवावा माहित नाही. संस्कार इथं आडवे येतात. कारण जर ज्या व्यक्तीला कामापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली की मग बातम्यात येण्यासाठी, त्या पेपरमध्ये 4 ओळी लिहून येण्यासाठी किंवा स्क्रीनवर आपल्याला काहीतरी जागा मिळते की काय, या हव्यासापोटी माणूस दर्जा त्या ठिकाणी विसरतो. आणि बराच वेळ असं होतं की ज्यांचं कुणाचं चांगलं चाललेलं असतं, समजा राज्याचा कारभार व्यवस्थित सुरू आहे, परंतु काही लोकांना किंवा काही असंतुष्ट लोकांना विनाकारण टीका करणे, विनाकारण त्यांच्याविषयी गलिच्छ बोलणे, सतत टार्गेट करणे, समोरच्याला मान सन्मान तर सोडा, सतत नामोहरण होईल किंवा त्याला किंवा त्याच्या परिवाराला किंवा पाहणाऱ्यांना अत्यंत घाणेरडं वाटेल, अशा पद्धतीची भाषा आणि टीका केली जाते. हे प्रसिद्धी देणारे सुद्धा त्याच्यापेक्षा खरं तर अत्यंत वाईट म्हणावं लागेल. कारण एखादा घाणेरडा बोलत असेल, एखादा अत्यंत चुकीचं बोलत असेल, वारंवार त्याचं ते दाखवणं, त्याची ती भाषा लोकांपर्यंत पोहोचवणं, ही सुद्धा एक फार मोठी बदनामी झाली. आणि सध्या एखाद्याची बदनामी करायचं, एखाद्याचं चारित्र्य हनन करायचं, एखाद्याविषयी अत्यंत घाणेरडं बोलायचा, हा ट्रेंड काही लोकांनी सेट केलाय आणि त्याला माध्यम बळी पडतायत. मित्रांनो, असं असतं का की जर संतोष शिंदेला मोठं व्हायचं असेल तर एखाद्याविषयी अत्यंत घाणेरडंच बोललं पाहिजे, एखाद्याविषयी घालून पाडून बोललं पाहिजे, सतत टीका केलं पाहिजे, टार्गेट केलं पाहिजे. डॉमिनेटिंग कल्चर हे किती दिवस तुम्ही टिकवून ठेवणार? एक वेळेस तुमच्या सतत बोलणाऱ्या त्या शब्दांना सुद्धा लाज वाटायला लागते की आपण कुणाविषयी बोलतोय, काय बोलतोय. सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो, ते सगळं आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम सर्वांचं मी संतोष शिंदे, या संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
प्रत्येकाला ज्या गोष्टी सतत जाणवतात त्या प्रमुख मुद्द्यांवर मी हा व्हिडिओ घेऊन आलोय. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत पाठवा. आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना नोटिफिकेशन ऑल ठेवा, त्याच्या अगोदर बेल आयकॉन प्रेस करा. मी चर्चा करतोय, एखाद्याला किती आपण टार्गेट करून बोलावं त्याच्या अगोदर मला असं वाटतं की एखाद्याची लायकी ही त्याच्या बोलण्यावरून ठरवावी लागेल की काय. आता नवीन ट्रेंड आणि पॅटर्न आला. म्हणजे मला जर एखाद्या विषयी टीका करायची तर अगोदर आपण स्वतः पाहिलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपली लायकी काय. आपण इतकं बोलतोय, आपल्या शब्दाला काहीतरी किंमत आहे का. म्हणजे सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ टाकण्यासाठी किंवा एखाद्यावर घाणेरडं बोलण्यासाठी किंवा आपल्याला लाईक मिळतात, व्ह्यूज मिळतात म्हणून आपण काहीही केलं पाहिजे. म्हणजे काही लोक असतात, ते स्त्री पुरुष तुम्ही समजून घ्या, परंतु लोकांनी बघावं म्हणून ते कशाही पद्धतीने नाचगाणं करतात. ती काय संस्कृती नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला. परंतु पाहणारे त्यांना त्याचं पुढचं काय दिसेल का ह्या हेतूने पाहतात. शब्दांचं तसं नसतं. मला जर एखाद्या राजकीय व्यक्तीवर टीका करायची असेल, मला एखाद्या पक्षावर टीका करायची असेल, एखाद्या व्यक्ती समूहावर टीका करायची असेल, तर माझ्या शब्दांचा दर्जा काहीतरी असला पाहिजे. सध्या तसा दिसतोय का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मीच अतिशहाणा हे सांगण्याच्या नादामध्ये मी विसरून जातो की मला कुणावर तरी टीका ही त्याला समजेल अशा भाषेत केली पाहिजे. खर तर आमच्या बऱ्याच लोकांना म्हणजे आपल्या शब्दांमुळे सामाजिक तेढ निर्माण होईल, कोणाच्या भावना दुखवतील, कोणाला वाईट वाटेल, कुणाला म्हणजे त्या आपल्या शब्दांमुळे लज्जा उत्पन्न होईल असं त्याला वाटेल, किंवा आपण काहीतरी अश्लीलच बोलतोय याच्यामुळे समोरच्याला अत्यंत वाईट आणि न ऐकावं पाहावं असं वाटेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी माझ्या शब्दांवर अवलंबून आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द धन वाटू जनलोका. म्हणजे शब्द किती महत्वाचे आहेत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, म्हणजे शब्द हे रत्नांपेक्षा सुद्धा मौल्यवान आहेत किंवा त्या ताकदीचे आहेत. शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, म्हणजे शब्द इतके शस्त्रासारखे आहेत, आपण ठरवायचंय कसं वापरायचे आणि ते कसं लोकांमध्ये जायचं. कारण शब्द एखाद्याला न मारहाण करता सुद्धा बोललेल्या शब्दातून त्याच्या मनावर वार होऊ शकतात, इतकी ताकद आहे त्या शब्दात. आता सध्या लोकांना दर्जा राहिलेला नाही आणि प्रसिद्धी त्याच लोकांना दिली जाते. असे काही तुमच्या नजरेसमोर लोक आले असतील की जे फक्त तोंड उघडलं की घाणेरडं बोलतात, आणि त्यांच्या खालच्या कमेंट जर वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की त्याची लायकी काय असते. अत्यंत अर्वाच्य भाषेत त्यांना खाली शिव्या दिलेल्या असतात, म्हणजे ही त्यांची लायकी. मी अंधभक्तांच्या टीकेबद्दल बोलत नाही. अंधभक्त म्हणजे बाद झालेली कॅसेट आहे, ती ब्याद आहे तीस. मी चांगल्या लोकांनी सुद्धा एखाद्या वाईट बोलणाराला ज्या कमेंट्स केलेल्या असतात त्याच्याबद्दल बोलतोय. आणि मग हे सगळं आम्ही आमचं समाज मन तपासून पाहणार आहोत की नाही. आम्ही सतत त्याच नजरेने पाहायचं का. बरं, आपल्यावर आई वडिलांचे संस्कार शब्दातून स्पष्ट होतात. समाजामध्ये आपलं स्थान तुमच्या शब्दातून स्पष्ट होतं. तुम्हाला समाजात भविष्यात काय किंमत द्यायची तुमच्या शब्दातून स्पष्ट होतं. तुम्ही कसे राहता, बोलता, वागता, चालता हे तुमच्या शब्दातून सुद्धा जाणवतं. आणि सगळ्यात महत्वाचं, समोरच्या लोकांनी तुम्हाला आदर्श कशाला मानावा हे तुमच्या शब्दातूनच प्रतिबिंबित होतं. शब्द ही इतकी ताकदीचे आहेत की जे शब्द तुम्हाला गरिबातून श्रीमंत बनवू शकतात. शब्द ही इतकी ताकद आहे, तुम्हाला कधीच उपाशी मरू देत नाही. शब्दांवर तुमचं प्रभुत्व हे समाज जोडण्यासाठी असेल तर लोक तुम्हाला डोक्यावर तर घेतील, पण डोक्यात पण घेतील. कारण तुमचा विचार, तुमची वाणी हे जर समोरच्याचं आयुष्य बदलणारी असेल तर. म्हणून शब्दांना इतकी किंमत आहे. पण सध्याच्या समाज व्यवस्थेमध्ये तसं आहे का.
समाज व्यवस्थेमध्ये दादागिरीची भाषा ही सुद्धा एक शब्द आहे. एखाद्याला वाईट बोलणं ही सुद्धा शब्द रचना आहे. एखाद्याला तुम्ही बोलत असताना सतत अश्लील बोलणं हे सुद्धा, त्याच्यातून सगळ्या गोष्टी लक्षात येतात, हे सुद्धा शब्द आहेत. आणि एखाद्याचा प्रचंड सन्मान करणं, आदरयुक्त बोलणं, त्याचं मन दुखवणार नाही असं बोलणं, हे सुद्धा शब्द आहेत. मित्रांनो, आयुष्यात मोठं व्हायचं असेल, पुढे जायचं असेल, काहीतरी करायचं असेल, किंवा आपली छाप समाजाच्या प्रत्येक घटकावर जर उमटवायची असेल, तर चांगले शब्द वापरून तुम्ही ती क्रांती करू शकता. वाईट शब्दाने तुम्ही काही क्षण लक्षात राहाल, पण कायमस्वरूपी विसरून जाल. तुम्हाला अजिबात ओळख, चेहरा, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान हा मिळणार नाही तुम्ही जर वाईट असाल तर. आणि त्याच्यातून पुढची शब्द म्हणजे, तुम्ही जर बोलणारच नसाल, बोलतच नसाल, तर तुम्हाला शून्य किंमत असेल, तुम्हाला नेहमी झिरो मिळेल, किंवा त्याच अंगाने तुमच्याकडे पाहिलं जाईल. म्हणजे तुम्ही ठरवायचंय तुम्हाला बोलायचंय की नाही बोलायचं, आणि बोललं तर कशा पद्धतीने बोलायचंय, आणि नाही बोललं तर मग आपण कुठे आहोत हे सुद्धा तपासलं पाहिजे. फक्त शब्द जपून वापरले पाहिजे. शब्दाला फार मोल आहे. धन्यवाद.